की माननीय कोहलीजींना त्यांच्या मातोश्रींच्याकडून समाजसेवेचा हा वारसा लाभलेला आहे। आपल्याला व्यासपीठावरती माननीय कोहली सरांच्या मातोश्री दिसतायत। वय वर्षे 76 आणि तरीही कार्यरत, हसतमुख चेहऱ्याने सतत सामाजिक कार्यात व्यग्र असतात। आपल्याला सर्वांना महात्मा गांधीजींचा चरखा माहिती आहे, पण आता असं झालंय की तो फक्त महात्मा गांधीजींचाच बनून राहिलेला आहे, कारण आज कोणी चरख्यावर काम करताना आपल्याला विशेष दिसत नाही। पण मला आनंद होतो हे सांगायला की या मातोश्रींनी आजपर्यंत दिवसातले किमान 3 ते 4 तास चरख्यावरती सूत काढण्याचा नेम पाळलेला आहे। आज सुद्धा त्या दिवसातले 3 ते 4 तास चरख्यावर सूत काढतात आणि या कातलेल्या सूताचं काय करतात तर आमचे विद्यार्थी स्काउट गाईडचे विद्यार्थी शांतीवन इथे शिबिराला गेलेले होते। कुष्ठरोग निवारण केंद्र त्या ठिकाणी चालतं। त्या केंद्रामध्ये रोज कातलेलं हे सूत त्या पोहोचवतात। ही देशसेवा आहे। आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो हे नुसतं म्हणून चालत नाही, ते रोजच्या व्यवहारात आणावं लागतं। त्याचं मूर्तिमंत उदाहरण मातोश्रींच्या रूपाने आज आपल्या समोर आहे असं मला वाटतं। त्यामुळे त्या इथे आवर्जून आज उपस्थित आहेत, याचा मला विशेष आनंद होतोय। हे मी केवळ एक उदाहरण सांगितलं। मला असं वाटतं की त्यांना कधीतरी आपण शाळेत गप्पा मारायला बोलवलं पाहिजे, म्हणजे नक्की त्या काय काय करतात, किती गोष्टी करतात, या सगळ्याबद्दलची सविस्तर चर्चा करायला आपल्याला वेळ मिळेल। मातोश्रींच्याकडून समाजसेवेचा वारसा घेतलेले माननीय श्री भूपिंदर सिंह कोहलीजी, ज्यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी करत असताना, ती अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना, तिथे अनावश्यक दांड्या न मारता आणि जर घ्यायचीच असेल तर रीतसर रजा घेऊन ते सामाजिक कार्य करतात। काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटासारखी दुर्दैवी घटना घडली, आपण ती जाणतो। दुसऱ्या दिवशी सकाळपासून हे सद्गृहस्थ आपली ॲम्ब्युलन्स घेऊन बाहेर पडले। सायन हॉस्पिटलच्या दारात जाऊन उभे राहिले। सांगितलं की ही माझी ॲम्ब्युलन्स आहे, आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे, मी काय करू सांगा। प्रेतांचा खच पडला होता। 200 पेक्षा अधिक व्यक्तींचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला, आपण जाणतो। एक सलग देह दिसत नव्हता, अशी स्थिती होती। डेड बॉडी घेऊन जायची म्हणजे काय घेऊन जायचं? विविध प्रकारचे अवयव एकत्र ठेवलेले आणि त्याला डेड बॉडी म्हणायचं आणि घेऊन जायची। इतकं विदारक दृश्य त्या ठिकाणी होतं। भल्या भल्यांना कापरं भरेल अशी परिस्थिती होती। त्यावेळेला सलग 3 दिवस आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स स्वतः चालवत ही डेड बॉडीज योग्य जागी पोहोचवण्याचं अत्यंत कष्टाचं, शारीरिकदृष्ट्या सुद्धा आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा असं काम त्यांनी केलेलं आहे। हे केवळ एक उदाहरण आहे। त्यांच्याकडे 2 लाख रुपये किमतीची मेडिकल इक्विपमेंट्स, वैद्यकीय उपकरणं आहेत। कधीही त्यांना फोन करावा आणि सांगावं की आमच्याकडे असेच एक आजारी व्यक्ती आहे, आम्हाला कुबड्यांची गरज आहे। ताबडतोब विनामूल्य त्यांच्या घरी त्या कुबड्या पोहोचवल्या जातात। आमच्या घरातले आजोबा बरेच दिवस बेडवर आहेत, त्यांना वॉटर बेडची गरज आहे। फक्त फोन गेला की ताबडतोब त्यांच्या घरी वॉटर बेड जाते। रक्ताची गरज असते, यांच्याकडे रक्तपेढी उपलब्ध आहे। कोण कुठल्या गटाचं रक्त कधी देऊ शकतं, पत्ता, फोन नंबर सकट ते सांगू शकतात। उदाहरणं भरपूर देता येतील। असे सतत अनेक सामाजिक कार्यांमध्ये व्यग्र असलेले माननीय कोहली सर या ठिकाणी आले। पनवेलच्या जवळच एक नवीन आधारगृह उभं राहणार आहे, ज्याची सुरुवात तर त्यांनी आधीच खांदा कॉलनीमध्ये उपलब्ध असलेल्या मिळेल त्या जागेमध्ये केलेली आहे। मेंटली रिटार्डेड ऑर्फन गर्ल्स, म्हणजे ज्या मुली मतिमंद आहेत आणि अनाथही आहेत, अशा मुलींकडे बघायला कोणीही तयार नाही।
ज्या मुलींना बहुधा दत्तकही घेतलं जात नाही, अशा ज्या मुली आहेत त्यांचं कोण काय पाहणार, या मुलींची सोय करणारा ट्रस्ट भूपिंदर सिंह कोहली यांनी स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून या मुलींची सेवा करण्याचं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं, त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न त्यांचा आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं की मला मोह आवरता घेतला पाहिजे. त्यांचं कार्य फार मोठं आहे. रेड क्रॉस सारख्या संघटनेशी पण ते संबंधित आहेत. वेळेअभावी मी सर्व तपशील त्यांच्या कार्याचा या ठिकाणी सांगू शकत नाही, पण एवढंच सांगावंसं वाटतं की देशभक्ती हा रोज जगण्याचा विषय आहे. याचं जीतं जागतं उदाहरण आपल्या समोर आज कोहली साहेबांच्या निमित्ताने उभं राहिलेलं आहे. घरातली व्यक्ती जर सतत अशी कामानिमित्त बाहेर राहणार असेल आणि लौकिक अर्थाने बोलायचं झालं तर लष्करच्या भाकऱ्या भाजणार असेल, कंसात नसते उद्योग करणार असेल, तर घरातल्या व्यक्तींचा त्यांना पाठिंबा असणं हे अत्यंत आवश्यक असतं. मिसेस कोहली या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा अत्यंत मोलाचा असा वाटा या सर्व सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आहे. या संबंधातलं सगळं लेखी काम करणं, अकाउंट सांभाळणं, फोन्स लोकांचे घेणं, वेळोवेळी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं, या प्रकारची सर्व जबाबदारी त्याही स्वतःची नोकरी सांभाळून करत असतात. असं हे संपूर्ण घर सामाजिक कार्यमय झालेलं आहे आणि म्हणून त्या तिघांनाही आपण आज या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मला आनंद होतोय की वेळात वेळ काढून ते तिघही इथे उपस्थित राहिले. असे आदर्श आपल्याला माहीत असावे, आपणही असं काहीतरी करू शकतो अशी प्रेरणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागी व्हावी, हेच यांच्या उपस्थितीचं फलित ठरेल असं वाटतं. एवढंच बोलते आणि आत्ताचं हे प्रास्ताविक संपवते. आज